तुम्ही कधी असा विचार केलाय का की काही लोक अगदी साध्या परिस्थितीतून सुरुवात करून लाखो कोट्यावधींचे मालक कसे बनतात? का काही लोक प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे राहतात, तर काही जण पहिल्याच धक्क्यानंतर हार मानतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यश हे नशिबाने ठरते की आपल्या विचारांनी? क्षणभर डोळे बंद करा आणि कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहू इच्छिता? तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे समाधान, आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रत्येक सकाळी आत्मविश्वासाने सुरू होणारे आयुष्य. पण हा प्रवास नेमका सुरू होतो कुठून? मोठ्या पैशांपासून, मोठ्या ओळखींपासून, की एखाद्या गुप्त संधीपासून? नाही, या प्रवासाची सुरुवात होते एका छोट्याशा विचारापासून. कारण प्रत्येक इमारत आधी नकाशात उभी राहते आणि नंतर जमिनीवर. प्रत्येक शोध आधी कल्पनेत जन्माला येतो आणि मग वास्तवात. आणि प्रत्येक यशस्वी आयुष्य आधी मनात घडतं, नंतर जगाला दिसतं. आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण अशाच काही शक्तिशाली तत्वांचा शोध घेणार आहोत, जी तुम्हाला फक्त अधिक पैसे कमवायला शिकवणार नाहीत, तर योग्य निर्णय घेणारा, ध्येयावर ठाम राहणारा आणि संकटातही संधी शोधणारा माणूस बनवतील. इथे कोणतीही जादू नाही, कोणताही रातोरात श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला नाही. आहेत फक्त अशा सवयी, विचार आणि कृती ज्यांनी सामान्य लोकांनी असामान्य आयुष्य घडवले. या प्रवासात तुम्हाला अशा कथा भेटतील ज्या प्रेरणा देतील, असे प्रश्न भेटतील जे स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडतील, आणि असे छोटे छोटे सराव मिळतील जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. म्हणून हे ऑडिओबुक फक्त ऐकू नका, प्रत्येक विचार मनात उतरू द्या, प्रत्येक उदाहरण स्वतःच्या आयुष्याशी जोडून पहा, आणि प्रत्येक धड्यानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारा: आज मी माझ्या उद्यासाठी काय बदलणार आहे? कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की भविष्य बदलतं. आणि कदाचित आजचा हा क्षणच तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या बदलाची सुरुवात ठरेल. तर चला, या प्रेरणादायी प्रवासाची पहिली पायरी एकत्र टाकूया. अध्याय 1: दिशा नसलेलं आयुष्य आणि ध्येयाची खरी ताकद. समुद्रात निघालेल्या जहाजाची कल्पना करा. जहाज मजबूत आहे, इंजिन शक्तिशाली आहे, इंधनही भरपूर आहे. पण जर त्या जहाजाच्या कॅप्टनलाच कुठे जायचं हे माहीत नसेल, तर ते जहाज कितीही वेगाने धावलं तरी शेवटी ते फक्त पाण्यात भटकत राहील. आपल्या आयुष्याचंही तसंच असतं. अनेक लोक दिवसभर खूप मेहनत करतात, सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करतात. पण वर्षानुवर्ष गेल्यानंतरही त्यांना वाटतं की ते जिथे होते तिथेच आहेत. कारण मेहनतीची कमतरता नसते. कमतरता असते ती स्पष्ट दिशेची. ध्येय म्हणजे फक्त एक इच्छा नाही. मला श्रीमंत व्हायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे, किंवा मला चांगलं आयुष्य हवं आहे. ही वाक्ये छान वाटतात, पण ती ध्येय नसतात. ती फक्त मनातली अस्पष्ट अपेक्षा असते. खरं ध्येय ते असतं ज्याला आकार असतो, ज्याची वेळ ठरलेली असते, ज्यासाठी योजना असते, आणि ज्यासाठी माणूस रोज काहीतरी कृती करतो. विदर्भातील एका छोट्या गावात राहणारा अमोल नावाचा मुलगा दररोज सायकलवरून 10 किलोमीटर जाऊन कॉलेजला जात असे. घरची परिस्थिती साधी होती. अनेकदा मित्र त्याला म्हणायचे, इतका अभ्यास करून काय होणार, नोकरी मिळाली तर नशीब. पण अमोलच्या डायरीच्या पहिल्या पानावर एक वाक्य कायम लिहिलेलं होतं:
5 वर्षात स्वतःचा तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय उभा करायचा. त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठी ओळख नव्हती, विशेष सुविधा नव्हत्या, पण त्याच्याकडे दिशा होती. त्यामुळे प्रत्येक निर्णय त्या ध्येयाभोवती फिरू लागला. तो कोणते कौशल्य शिकेल, कोणत्या लोकांशी मैत्री करेल, कोणत्या गोष्टींवर वेळ खर्च करेल, हे सर्व त्याच्या ध्येयाने ठरवलं. 5 वर्षांनी तो करोडपती झाला म्हणून ही कथा महत्त्वाची नाही. महत्त्वाचं हे आहे की त्याने आयुष्याला दिशा दिली आणि त्यामुळे प्रत्येक छोटं पाऊल अर्थपूर्ण बनलं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा आपल्याकडे यादी असेल तर खरेदी पटकन पूर्ण होते, पण यादी नसेल तर आपण अनावश्यक गोष्टी विकत घेतो, वेळ वाया घालवतो आणि शेवटी गरजेची वस्तू विसरतो. ध्येय म्हणजे आयुष्याची अशीच यादी. ती आपल्याला सतत आठवण करून देते की नेमकं महत्त्वाचं काय आहे. अनेक लोकांना अपयश येतं कारण त्यांच्यात क्षमता नसते म्हणून नाही, तर ते प्रत्येक आठवड्याला नवीन स्वप्नाच्या मागे धावत राहतात. आज एक कल्पना, उद्या दुसरी, पुढच्या महिन्यात तिसरी. अशा बदलत्या दिशेमुळे ऊर्जा विखुरते. जसं उन्हात पसरलेला प्रकाश फारसा परिणाम करत नाही, पण तोच प्रकाश एका भिंगातून एका बिंदूवर केंद्रित झाला तर कागदालाही आग लावू शकतो. तसंच केंद्रित ध्येय माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवतं. आता स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. जर पुढच्या 3 वर्षात तुम्ही फक्त एकच मोठी गोष्ट साध्य करू शकत असाल तर ती कोणती असेल? उत्तर मनात ठेवू नका, ते लिहून काढा. कारण लिहिलेला विचार हा कल्पनेतून वास्तवाकडे टाकलेलं पहिलं पाऊल असतो. आजचा छोटा सराव. एक वही घ्या. पहिल्या पानावर तुमचं सर्वात महत्त्वाचं ध्येय एका स्पष्ट वाक्यात लिहा. त्याखाली लिहा, हे ध्येय मला का गाठायचं आहे? ते साध्य झाल्यावर माझं आयुष्य कसं बदलेल? आणि उद्यापासून मी त्यासाठी रोज कोणती एक छोटी कृती करणार आहे. कदाचित उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण प्रश्न लिहिण्याची सवयच तुम्हाला योग्य दिशेने नेऊ लागेल. कारण यशस्वी लोकांकडे वेळ जास्त नसतो, त्यांच्याकडे स्पष्ट दिशा असते. आणि दिशा मिळाली की साधं पाऊलसुद्धा प्रवासाची सुरुवात बनतं. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की फक्त इच्छा पुरेशी का नसते आणि एखाद्या स्वप्नाला प्रत्यक्ष कृतीत कसं बदलायचं. अध्याय 2. फक्त स्वप्न पुरेसे नसते, कृतीच त्याला वास्तव बनवते. एखाद्या शेतकऱ्यानं उत्तम दर्जाचे बीज विकत घेतले, ते घरात सुरक्षित ठेवले आणि रोज त्याकडे पाहून म्हणत राहिला, यापासून एक दिवस मोठं पीक येईल. महिने गेले, ऋतू बदलले, पण शेतात एकही रोपटं उगवलं नाही. का? कारण बीज कितीही मौल्यवान असलं तरी ते जमिनीत पेरल्याशिवाय त्याचं झाड होत नाही. आपली स्वप्नही अशीच असतात. फक्त मनात ठेवलेली इच्छा कधीच वास्तवात बदलत नाही. तिच्यासोबत कृतीची जोड लागली कीच ती हळूहळू आकार घेऊ लागते. आपण अनेकदा म्हणतो, एक दिवस मी स्वतःचा व्यवसाय सुरू करेन, एक दिवस मी नवीन कौशल्य शिकेन, एक दिवस मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनेन. पण तो एक दिवस नेमका कधी येतो? बहुतेक वेळा कधीच नाही. कारण इच्छा आणि निर्णय यांच्यामध्ये एक मोठा फरक असतो. इच्छा म्हणजे मनात आलेला विचार, निर्णय म्हणजे त्या विचारासाठी उचललेलं पहिलं पाऊल. नाशिकमधील पूजा नावाची एक तरुणी एका छोट्या ऑफिसमध्ये काम करत होती. तिला डिझाईनची आवड होती. मोबाईलवर सुंदर पोस्टर्स पाहून ती नेहमी म्हणायची, मलाही हे शिकायचं आहे. ती इच्छा 5 वर्ष तशीच राहिली. एके दिवशी तिनं स्वतःसाठी एक नियम केला. दररोज रात्री फक्त 30 मिनिटं नवीन डिझाईन शिकायचं.
पहिल्या आठवड्यात तिनं साधे रंग समजून घेतले, दुसऱ्या आठवड्यात टायपोग्राफी, तिसऱ्या आठवड्यात छोटे प्रोजेक्ट. 6 महिन्यांनी तिच्याकडे कामाची पहिली ऑर्डर आली. 2 वर्षांनी ती पूर्णवेळ फ्रीलान्सर झाली. तिच्या आयुष्यात चमत्कार झाला नव्हतं, झालं होतं ते फक्त इतकंच, इच्छेचं कृतीत रूपांतर. आपण अनेकदा मोठ्या उडीची वाट पाहतो, पण आयुष्य बदलतं ते छोट्या पावलांनी. जर एखाद्याला मॅरेथॉन धावायची असेल तर तो पहिल्याच दिवशी 42 किलोमीटर धावत नाही. तो पहिल्यांदा चालतो, मग थोडं धावतो, नंतर सातत्य ठेवतो आणि एक दिवस त्याचं शरीर स्वतः त्या अंतरासाठी तयार होतं. तुमचं ध्येयही असंच आहे. त्यासाठी पहिल्या दिवसापासून परिपूर्ण असण्याची गरज नाही, सुरुवात करण्याची गरज आहे. कृतीची सर्वात मोठी अडचण म्हणजे भीती. जर अपयश आलं तर? लोक काय म्हणतील? मी जमवलं नाही तर? पण विचार करा, जर एखादं मूल चालायला शिकताना पडण्याच्या भीतीनं उभंच राहिलं नसतं तर ते आयुष्यभर चालू शकलं असतं का? पडणं हा अपयशाचा पुरावा नसतो, तो शिकण्याचा भाग असतो. यशस्वी लोक आणि इतरांमध्ये सर्वात मोठा फरक बुद्धिमत्तेचा नसतो, तो कृतीचा असतो. ते विचार करत नाहीत असं नाही, पण ते विचारांमध्ये अडकून राहत नाहीत. ते सुरुवात करतात आणि सुरुवात केल्यावर प्रत्येक अनुभव त्यांना पुढचं पाऊल शिकवत राहतो. आता एक छोटा प्रयोग करूया. तुमचं सर्वात मोठं स्वप्न लिहा. मग स्वतःला विचारा, आज पुढच्या 24 तासात मी अशी कोणती एक छोटी कृती करू शकतो जी मला त्या स्वप्नाच्या एक पाऊल जवळ नेईल. कदाचित एखादं पुस्तक मागवणं, कदाचित एखादा ऑनलाईन कोर्स सुरू करणं, कदाचित एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोलणं, किंवा फक्त पहिल्या 10 मिनिटांची सुरुवात करणं. लक्षात ठेवा, मोठ्या दरवाजाची किल्लीही लहानच असते. तसंच मोठ्या यशाची सुरुवातही छोट्याशा कृतीनंच होते. आजचा सराव: एक कागद घ्या आणि त्यावर 3 स्तंभ तयार करा. पहिल्या स्तंभात लिहा, माझं ध्येय. दुसऱ्या स्तंभात लिहा, या आठवड्यात मी काय करणार. तिसऱ्या स्तंभात लिहा, आज मी कोणतं पहिलं पाऊल उचलणार. हा कागद रोज सकाळी वाचा, कारण मनाला दिशा दिली की शरीर आपोआप कृती करू लागतं. आणि जेव्हा कृती सातत्यानं घडू लागते तेव्हा कालपर्यंत अशक्य वाटणारं स्वप्न हळूहळू वास्तवाच्या दारात उभं राहतं. पुढील अध्यायात आपण अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी कोणत्याही पदवीपेक्षा मोठी असते, कोणत्याही पैशापेक्षा मौल्यवान असते आणि जी प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आत शांतपणे काम करत असते. ती म्हणजे स्वतःवरचा अढळ विश्वास. अध्याय 3. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस अर्धा प्रवास आधीच जिंकतो. एखादा पक्षी झाडाच्या फांदीवर बसलेला असतो तेव्हा त्याला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास त्या फांदीवर नसतो, त्याच्या स्वतःच्या पंखांवर असतो. आयुष्यातही हेच तत्त्व लागू होतं. जे लोक सतत परिस्थितीवर अवलंबून राहतात ते परिस्थिती बदलली की घाबरतात, पण ज्यांचा विश्वास स्वतःच्या क्षमतेवर असतो ते कोणत्याही संकटात नवीन मार्ग शोधतात. आपण अनेकदा स्वतःबद्दल नकळत मर्यादा तयार करतो. मी सामान्य माणूस आहे, माझ्याकडून हे होणार नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, माझं इंग्रजी चांगलं नाही, मी उशिरा सुरुवात केली. ही वाक्य फक्त शब्द नसतात, ती आपल्या मनात बांधलेली अदृश्य भिंत असते. आणि गंमत म्हणजे त्या भिंतीला कुलूप बाहेरून नसतं, ते आपणच आतून लावलेलं असतं. कोल्हापूरमध्ये राहणारा सागर नावाचा तरुण एका छोट्या वर्कशॉपमध्ये काम करत होता. त्याला संगणकाची विशेष माहिती नव्हती,
पण मशीन दुरुस्त करताना तो प्रत्येक भाग बारकाईनं समजून घ्यायचा. एक दिवस त्यानं ठरवलं की आता डिजिटल तंत्रज्ञान शिकायचं. पहिल्या दिवशी त्याला काहीच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी चुका झाल्या. तिसऱ्या दिवशी त्याची थट्टाई झाली. पण त्यानं एक नियम केला. दररोज कालपेक्षा एक पाऊल पुढे. वर्षभरानंतर त्यानं स्वतःची तांत्रिक सेवा सुरू केली. लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. त्याच्यात अचानक प्रतिभा निर्माण झाली नव्हती. बदलला होता तो फक्त स्वतःबद्दलचा त्याचा विश्वास. खरं पाहिलं तर आत्मविश्वास हा जन्मजात गुण नसतो. तो छोट्या छोट्या विजयांमधून तयार होतो. जेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळता, जेव्हा ठरवलेलं काम वेळेत पूर्ण करता, जेव्हा भीती असूनही पुढचं पाऊल टाकता, तेव्हा तुमचं मन स्वतःलाच सांगतं, हो, मी करू शकतो. म्हणून आत्मविश्वास मिळवण्यासाठी मोठ्या यशाची वाट पाहू नका. लहान यश साजरे करा. दररोजची शिस्त पाळा आणि स्वतःशी केलेली वचनं मोडू नका. एक आरसा कल्पना करा. जर त्या आरशावर रोज धूळ साचत गेली तर त्यात स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मनाचंही तसंच असतं. नकारात्मक विचार, सततची तुलना, इतरांची टीका आणि स्वतःबद्दलचा संशय ही धूळ मनावर जमा होत राहते आणि मग आपल्याला स्वतःची खरी क्षमता दिसेनाशी होते. ती धूळ साफ करण्याचा एकच मार्ग आहे, जाणीवपूर्वक सकारात्मक कृती. दर सकाळी स्वतःला विचारा, आज मी अशी कोणती एक गोष्ट करणार आहे ज्यामुळे संध्याकाळी मला स्वतःचा अभिमान वाटेल. उत्तर कितीही छोटं असलं तरी चालेल. 5 पानं वाचणं, 10 मिनिटं व्यायाम करणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं किंवा अनेक दिवसांपासून पुढे ढकललेलं काम पूर्ण करणं. कारण आत्मविश्वास बोलून वाढत नाही, तो कृतीतून निर्माण होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी 10 वर्षांपूर्वी सुरुवात केलेली असते तर तुम्ही आज पहिलं पाऊल टाकत असता. तुलना केलीच तर कालच्या स्वतःशी करा. जर आज तुम्ही कालपेक्षा थोडं अधिक शिकलात, थोडं अधिक धाडस केलंत, थोडी अधिक शिस्त पाळलीत तर तुम्ही योग्य दिशेनं चाललात. आजचा सराव, एक कागद घ्या आणि त्यावर 2 यादी तयार करा. पहिल्या यादीत लिहा, माझ्या 5 ताकदी. दुसऱ्या यादीत लिहा, मला अजून कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत. आता लक्षात घ्या, पहिली यादी तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि दुसरी यादी तुम्हाला नम्र ठेवेल. ही दोन्ही एकत्र आली की प्रगती सुरू होते. लक्षात ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतर ठरेल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली तर जगाकडे पाहण्याची तुमची नजरच बदलून जाईल. कारण प्रत्येक मोठ्या यशाची पहिली गुंतवणूक पैमिशन्स नसते, ती स्वतःवर ठेवलेल्या विश्वासात असते. पुढील अध्यायात आपण जाणून घेऊ की फक्त सकारात्मक विचार करून काहीच घडत नाही, पण योग्य विचार आणि सातत्यपूर्ण कृती एकत्र आली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कशा शक्य होतात. अध्याय 4, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण कृती यांची खरी जादू. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. ते बी पेरतात, जमीन तयार करतात आणि योग्य वेळेची वाट पाहतात. त्यांना माहिती असतं की फक्त चांगला विचार करून पीक उगवणार नाही. त्यासाठी मेहनत, संयम आणि योग्य कृती आवश्यक आहे. आयुष्यातही सकारात्मक विचारांची भूमिका अशीच असते. अनेक लोकांना वाटतं की रोज स्वतःला मी यशस्वी होईन असं म्हणालं की सगळं बदलून जाईल. पण जर त्या वाक्यांसोबत कृती नसेल तर ते फक्त हवेत सोडलेले शब्द ठरतात. सकारात्मक विचार म्हणजे वास्तवाकडे डोळे झाकून पाहणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे अडचणी दिसत असतानाही उपाय शोधण्याची तयारी ठेवणं.
पुण्यात राहणारी नेहा एका छोट्या कंपनीत काम करत होती. तिचं स्वप्न स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचं होतं. पण प्रत्येक वेळी ती एकच विचार करायची, जर तोटा झाला तर? एक दिवस तिनं विचार बदलला, जर मी प्रयत्नच केला नाही तर? या एका प्रश्नानं तिचं आयुष्य बदललं. तिनं मोठी गुंतवणूक केली नाही. आधी बाजार समजून घेतला, लहान प्रमाणात सुरुवात केली, ग्राहकांचा अभिप्राय घेतला आणि हळूहळू स्वतःचा व्यवसाय उभा केला. तिच्या यशामागे नुसता सकारात्मक विचार नव्हता, तर सकारात्मक विचारामुळे निर्माण झालेली कृती होती. आपल्या मनाची तुलना एका बागेशी करा. जर त्या बागेत चांगली झाडं लावली नाहीत तर तण आपोआप उगवतं. तसंच मनातही होतं. जर आपण चांगले विचार, चांगलं ज्ञान आणि चांगल्या सवयी रुजवल्या नाहीत तर भीती, शंका आणि नकारात्मकता आपोआप जागा घेतात. म्हणून मनाची काळजी घेणं ही रोजची सवय असली पाहिजे. दररोज काही मिनिटं प्रेरणादायी वाचन करा, स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवा आणि दिवस संपताना स्वतःला विचारा, आज मी काय शिकलो? ही छोटी सवय तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाहीत असं मानणं नाही, तर समस्या असूनही स्वतःवर आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणं आहे. आजचा सराव. आज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. त्यानंतर उद्यासाठी एक स्पष्ट कृती लिहा, फक्त एक. कारण सातत्यानं केलेली छोटी कृती अनेक मोठ्या स्वप्नांना वास्तवात बदलते. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी फक्त चांगलं विचारणार नाही, मी चांगलं करणारही आहे. कारण विचार दिशा देतात, पण कृतीच आपल्याला गंतव्यापर्यंत पोहोचवते. नव्या प्रवासाची सुरुवात. आजच्या या प्रवासात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. स्पष्ट ध्येय आयुष्याला दिशा देतं. इच्छा कृतीत बदलली की प्रगती सुरू होते. स्वतःवरचा विश्वास अडथळ्यांवर मात करण्याची ताकद देतो आणि सकारात्मक विचार सातत्यपूर्ण कृतीसोबत जोडले की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण योग्य दिशेनं घेतलेलं प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला त्या यशाच्या जवळ नक्कीच घेऊन जातं. उद्यापासून मोठे बदल करण्याचा प्रयत्न करू नका. आजपासून फक्त एक छोटी सवय बदला, एक नवीन विचार स्वीकारा, एक कृती करा आणि मग पहा, काही महिन्यानंतर तुमच्यात झालेला बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. जर हा ऑडिओबुकचा प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर हा अनुभव तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या मराठी ऑडिओबुकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भाग चुकवू नका. तोपर्यंत स्वप्न मोठी ठेवा, विचार स्पष्ट ठेवा आणि कृती कधीही थांबवू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. धन्यवाद.